वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा। गुरो तुझी ही पदवारी धारा धुवो सदा कायिक दोष सारा। सदैव माझे मनवाणी शुद्ध करो तुझे नाम पवित्र सिद्ध। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। गोपाल कृष्ण भगवान की जय। मागच्या भागामध्ये आपण दधीची ऋषींनी त्यांची अस्थी ज्या होत्या त्या इंद्रासाठी वज्र तयार करायला दिल्या होत्या हे आपण पाहिलेलं आहे. आता शुकाचार्य सांगतायत परीक्षिताला कथा. तर त्यांनी असं विचारलं होतं परीक्षितानी, म्हणजे परीक्षिताला ते म्हणाले होते की परीक्षिता, अरे आम्ही असं ऐकलंय की हा जो विश्वरूप जो गुरु म्हणून गेला होता देवांकडे त्याला 3 मस्तकं होती. तो एका तोंडाने सोमरस, दुसऱ्याने मध्यरस आणि तिसऱ्याने अन्न ग्रहण करीत असे. आणि त्वष्टासारखे 12 आदित्य हे त्याचे वडील होते. आणि म्हणून तो यज्ञाच्या वेळेला उंच स्वराने नम्रतापूर्वक देवांना आहुती देत असे आणि अप्रत्यक्षपणे असुरांना सुद्धा तो आहुती देत असे. त्याची आई असुर कुलातली असल्यामुळे मातृस्नेहामुळे तो असुरांना यज्ञभाग देत असे. आणि म्हणून इंद्राने त्याची 3 मस्तकं रागाच्या भारात छाटून टाकली. पण इकडे काय झालं की विश्वरूपाचं सोमरस पिळणारं मस्तक होतं ते चातक झालं. सुरापान करणारं मस्तक चिमणा आणि अन्न खाणारं कवडा झालं. बघा, गुरु कसा असावा, गुरु भक्ती कशी असावी हे काही इंद्राला माहीत नव्हतं. आणि त्याच्यामुळे त्याच्याकडून हे ब्रह्महत्येचं पाप घडलं. आता हे ब्रह्महत्येचं पाप तो सुद्धा देव असल्यामुळे तो दूर करू शकत होता. परंतु त्यांनी त्या पापाचा ओंजळीने स्वीकार केला आणि 1 वर्षापर्यंत त्याला त्यातून सुटण्याचा काहीही त्यांनी उपाय केलेला नाही. आणि त्यानंतर मग त्यांनी काय केलं तर हे आपलं पाप सगळ्यांसमोर सांगितलं आणि शुद्ध होण्यासाठी काहीतरी उपाय मागितला. मग त्याचं पाप आहे ना ते पृथ्वीने थोडं वाटून घेतलं, जलानी घेतलं, वृक्षांनी घेतलं आणि स्त्रियांनी घेतलं. ते म्हणले आम्ही तुझं पाप घ्यायला स्वीकारायला तयार आहे. आता जो भाग पृथ्वीने घेतला, मग इंद्राने तिला वर दिलाय की तुझ्या पुढे तुझ्या ह्याच्यावर कुठे कुठे खड्डा असेल तो योग्य वेळी आपोआप भरला जाईल. आणि म्हणून ही ब्रह्महत्या आहे ती कुठे कुठे ओसाड जमिनीच्या रूपाने दृष्टीस पडते पृथ्वीवर. आता दुसरा चतुर्थांश भाग होता तो वृक्षांनी घेतला होता.
त्याबद्दल इंद्राने त्यांना असा वर दिला की तुझा एखादी फांदी तुटली, एखादा भाग तुटला तरी तो तुला पुन्हा पूर्ववत येईल. तुझ्या फांद्या तुटल्या तरी तुला पुन्हा फांद्या येतील, पानं येतील. आणि म्हणून अजूनही चिकाच्या रूपाने ब्रह्महत्या ही वृक्षावर दृष्टीस पडते. आता स्त्रियांना त्यांनी असा वर दिला की तुमच्याकडून कामोत्पत्ती होऊन तुम्हाला संतान होण्यासाठी तुम्ही सक्षम व्हाल, अशा प्रकारे त्यांना वर दिला. त्यामुळे त्यांची ती जी ब्रह्महत्या आहे ती प्रत्येक महिन्यात रजस्रावाच्या रूपाने दृष्टीला पडते. आता पाण्याने ब्रह्महत्येचा चौथा भाग स्वीकारला. फेस आणि बुडबुडे इत्यादी रूपाने ती ब्रह्महत्या पाण्यावर दृष्टीस पडते आणि म्हणून माणूस फेस बुडबुडे बाजूला सारून पाणी उपयोगात आणतं. अशा प्रकारे ह्या ब्रह्महत्येचं त्यांनी हे केली. आणि इकडे त्याला सांगितलं, इकडे त्याला समजलं की विश्वरूपाने यज्ञ केलाय आणि त्या यज्ञामधून एक मोठा असुर उत्पन्न झालेला आहे. आता हा असुर कसा होता तर तो जळालेल्या पहाडाप्रमाणे काळाकुट्ट होता. संध्याकाळच्या ढगांप्रमाणे त्याची कांती होती. त्याच्या डोक्यावरचे केस आणि दाढी मिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल रंगाच्या होत्या आणि तो वारंवार जांभई देत असे. त्यामुळे तेव्हा त्याचे गुहेसारखे खोल आणि विक्राळ दाढा असलेले प्रचंड तोंड उघडले जाई तेव्हा असं वाटत असे की सगळं आकाशच तो पिळून टाकतोय की काय, जिभेनी सर्व नक्षत्र चाटून घेईल की काय. त्वष्ट्याच्या तमोगुणी मुलांनी सर्व लोक व्यापलं होतं आणि म्हणून त्या पापी आणि अत्यंत क्रूर पुरुषाचं नाव वृत्र असं पडलं. इकडे देवांनी काय केलं की आता युद्धाची तयारीला त्यांनी सुरुवात केली आणि ज्या अस्थी त्यांना दधीची ऋषींकडून प्राप्त झाल्या होत्या तेव्हा त्यांना अस्थीपासून त्यांनी विश्वकर्म्याला बोलवलं आणि विश्वकर्म्यानी त्याचं एक वज्र बनवून दिलेलं आहे. आता हे वज्र हातात घेऊन इंद्र ऐरावत हत्तीवर आरूढ झालेला आहे. तोपर्यंत पहिल्या चतुर्युगातलं त्रेतायुग सुरू झालेलं होतं. नर्मदा तटावर देवांचं दैत्यांशी भयंकर असं युद्ध सुरू झालं. त्यावेळी देवराज इंद्र वज्र घेऊन रुद्र, वसु, आदित्य, अश्विनी कुमार, पितृगण, अग्नी, मरुद्गण, रभुगण, साध्यगण आणि विश्वदेव यांच्यासह आपल्या तेजानी त्या युद्धाच्या तयारीत सामील झालेला होता. आता तो समोर आलेला पाहून वृत्रासूर आणि अनेक दैत्य तिथे उभेच होते. अतिशय ते संतप्त झालेले होते. वृत्रासुराबरोबर नमुची, शंबर, अनर्वा, द्विमूर्धा, ऋषभ, अंबर, हयग्रीव, शंकुशिरा, विप्रचित्ती, अयोमुख, पुलोमा, वृषपर्वा, दानव, यक्ष, राक्षस असे अनेक दैत्य त्यांच्याबरोबर निरनिराळे सोन्याचे अलंकार परिधान करून निरनिराळी शस्त्र अस्त्र घेऊन इंद्राबरोबर युद्धाला सज्ज झाले होते. देवराज इंद्राच्या अजिंक्य सेनेला ते अडवू लागलेले आहेत. गर्विष्ठ असुर सिंहनाद करीत आपल्या देवांवर चाल करून गेलेत आणि देवांवर ते सर्व बाजूनी प्रहार करू लागलेले आहेत. कोणी तोमर फेकतंय, कोणी गदा फेकतंय, कोणी परीघ बाण सोडतंय वेगवेगळे. अशा अनेक ह्यांनी इतके शस्त्रास्त्रांनी ढग झाकून गेलेले आहे. ढगातले आकाशतारे दिसत नाहीयेत अशी परिस्थिती झाली. एकामागोमाग एक असे इतके बाण चारी बाजूनी येत आहेत की त्या वर्षावानी देव सुद्धा दिसेनासे झाले. शस्त्रास्त्रांचा वर्षाव देवसैनिकांना स्पर्श सुद्धा करू शकला नाही, कारण देवांचं तसं सामर्थ्य होतं. त्यांनी आपल्या हस्तकौशल्याने आकाशातच त्यांचे हजारो तुकडे करून टाकले.
आता हे वृत्रासुराच्या सैनिकांना दिसलं की त्यांची असंख्य शस्त्रास्त्र देवसेनेचं काहीच वाकडं करू शकत नाहीयेत. मग त्यांनी हातात खडक आणि पहाड घेतले आणि ते फेकायला सुरुवात केली. पण त्यांनी सुद्धा देवांच्या शरीरावर साधं खरचटलं सुद्धा नाही. सगळे प्रयत्न दैत्यांचे निष्फळ ठरलेले आहेत. ते काही देवांवर कुठल्याच प्रकारे हल्ला करू शकत नाहीये आणि देवांना ते जखमी करू शकत नव्हते की मारणं तर सोडाच, ठार मारणं तर सोडाच, पण ते त्यांना साधं जखमी करू शकत नव्हते. आता ते आपल्या स्वामीला म्हणजे वृत्रासुराला सोडून युद्धभूमीवर सोडून पळून जायला तयार झाले आणि ते एकामागोमाग एक हळूहळू हळूहळू युद्धभूमीवरून पाय काढते झाले आणि लपून छपून आपला प्राण वाचून पळायला लागले. देवांनी सगळं त्यांचं बळच हिरावून घेतलेलं होतं. स्वाभिमानी वृत्रासुराने पाहिलं की आपले बरोबरीचे असुर पळून जायला लागलेत. आपली पराभूत सेना अत्यंत भयभीत होऊन इकडे तिकडे पळू लागली आहे. तेव्हा तो म्हणाला दैत्यांना उद्देशून, असुरांनो पळून जाऊ नका, मी सांगतोय ते ऐका. जो जन्माला आला तो मरणारच आहे. विधात्याने या जगात मृत्यूपासून वाचण्याचा कोणताच उपाय ठेवलेला नाही. त्यामुळे युद्धभूमीवर आलेलं मरण पत्करा तुम्ही. 2 प्रकारचे मृत्यू परम दुर्लभ आहेत त्यात आणि श्रेष्ठ मानले गेले आहेत. एक आपल्या प्राण्यांना वश करून, एक आपल्या शरीरातले जे प्राण असतात त्यांना वश करून, पंचप्राण जे पण म्हणतो, पृथ्वी आप तेज वायू आकाश, या सगळ्यांना वश करून ब्रह्मचिंतन करीत करीत शरीराचा त्याग करतात. योग मार्गाने ज्याप्रमाणे दधीची ऋषींनी आपला शरीर त्याग केलं त्याप्रमाणे ब्रह्मचिंतन करीत शरीराचा त्याग करतात योगी पुरुषाप्रमाणे. तो श्रेष्ठ मानला गेलाय. आणि दुसरा मृत्यू जो श्रेष्ठ आहे तो युद्धभूमीवर सेनेमध्ये पुढे राहून युद्धाला पाठ न दाखवता छातीवर भान जे झेलतात आणि झुंज देतात, जे वीर गतीला प्राप्त होतात, तो मृत्यू अतिशय श्रेष्ठ समजला गेलेला आहे. अशा प्रकारे तो समजूत काढतोय. पण तरी सुद्धा असुरसेना भयभीत होऊन पळू लागलेली आहे. त्याचे सैनिक इतके व्याकुळ झाले होते की त्यांनी आपल्या स्वामींच्या धर्मानुकूल जे सांगतोय, जे त्यांना समजावून सांगतोय त्याच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष राहिलं नाही. मग आता वृत्रासुर अतिशय क्रोधित झालेला आहे आणि तो देवांना म्हणतोय, क्षुद्र देवांनो, रणभूमीवर पळणाऱ्या असुरांवर पाठीमागून प्रहार करण्यात काय पुरुषार्थ आहे तुम्हाला? स्वतःला शूर समजणाऱ्या तुमच्यासारख्यांनी भित्र्या लोकांना मारणं ही काही भूषणावह गोष्ट नाही. आणि यामुळे काय तुम्हाला स्वर्ग मिळणार आहे का? मुळीच मिळणार नाही. आता त्याने स्वतःचा आकार एवढा वाढवला की देवांना त्याने भयभीत करायला सुरुवात केली. त्याने एवढा सिंहनाद केला की ते ऐकून काही लोक बेशुद्ध पडली. अशा प्रकारे वृत्रासुर आता एकटाच इंद्रावर युद्ध करायला पुढे झालेला आहे. आता त्याने काय केलं? वृत्रासुराने एक भयंकर त्रिशूळ, ग्रह आणि उल्का गोल गोल फिरत आकाशातून इंद्राकडे भिरकावली. इंद्राने सुद्धा विचलित न होता वासुकी नागासारख्या असलेल्या एक अस्त्र वृत्रासुरावर फेकलं आणि वृत्रासुराचा विशाल बाहू 100 गाठी असलेल्या आपल्या वज्राने तोडून टाकलेला आहे. आता एक हात तुटल्याचं पाहून वृत्रासुराला अत्यंत राग आलाय. वज्रधारी इंद्राजवळ जाऊन त्याने त्याच्या हनुवटीवर आणि ऐरावतावर परिघाने असा काही आघात केला की इंद्राच्या हातातून वज्र जे होतं दधीची ऋषींच्या अस्थीपासून बनवलेलं ते खाली पडून गेलं. आता ते वज्र इंद्राच्या हातातून सुटून वृत्रासुराच्या जवळच जाऊन पडलं होतं. त्यामुळे इंद्राला लाज वाटली. आता वृत्रासुराजवळ जाऊन कसं काय वज्र घ्यायचं? त्यावेळेला वृत्रासुर म्हणालाय, इंद्रा, तू वज्र घेऊन तुझ्या शत्रूला मारून टाक. ही खेद करण्याची वेळ नाहीये. वृत्रासुर हा पुष्टी भक्त होता. वृत्रासुराला वज्रामध्ये
नारायण दिसत होता, कारण तो पुष्टीभक्त असल्यामुळे त्याला नारायणाचं दर्शन होत होतं. त्यामुळे तो म्हणालाय वृत्रासूर इंद्राला म्हणालाय, हे इंद्रा, तू माझ्यावर वज्राचा प्रहार लवकर कर. भलेही तुला जय मिळो, परंतु तुझ्यापेक्षा भगवंताची कृपा माझ्यावरच अधिक आहे. लौकिक सुख भलेही मला मिळणार नाही, पण भगवंताची कृपा मात्र मलाच मिळणार आहे. जय तर तुझाच ठरलेला आहे आणि स्वर्गाचं राज्यही तुलाच मिळणार आहे, परंतु मी मात्र भगवंताच्या धामात जाणार आहे आणि जेथून माझं पतन कधीही होणार नाही, असं मला भगवंतांचं धाम प्राप्त होणार आहे. तुझं मात्र स्वर्गातून पतन होणं शक्य आहे, पण माझं काही भगवंतांच्या धामापासून पतन होणार नाही. मला लौकिक सुख भलेही न मिळो, परंतु मी भगवंताच्या धामी जाणारच. आणि अशा प्रकारे वृत्रासूर श्रीहरीची स्तुती करतोय. वैष्णव ग्रंथामध्ये ही मोठी प्रशंसा वृत्रासुराने केलेली आहे. अहम हरे तव पदैक मूल दासानुदासो भवितास्मि भूयः मनस्मरेता सुपतेर्गुणांस्ते गृणीत वाक्कर्म करोतु कायः न नाकपृष्ठञ्च पारमेष्ठं न सार्वभौमं न नरसाधिपत्यं न योगी सिद्धिर्पुनर्भवं वा समंजसं त्वा विरहच्च कांक्षे. अशा प्रकारे मनामध्ये वृत्रासुराने भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे आणि तो म्हणतोय, इंद्रा जशी लाकडाची भावली आणि यंत्राचा हरिण नाचवणाऱ्याच्या हातात असतात, त्याचप्रमाणे सर्व प्राणी भगवंतांच्या अधीन आहेत. भगवंतच सर्वांचं नियंत्रण करतात. हे ज्यांना माहीत नाही तेच या परतंत्र जीवाला स्वतंत्र करता आणि भोगता मानतात. वास्तविक स्वतः भगवंतच प्राण्यांच्याकडून प्राण्यांची निर्मिती आणि संहार करतात. म्हणून यश अपयश, जय पराजय, सुख दुःख, जीवन मरण यापैकी कशाचीही इच्छा अनिच्छा न ठेवता सर्व परिस्थितीत समभावाने राहावं. शुकदेव पुढे सांगतायत परीक्षिताला की अरे राजा, अशा प्रकारे वृत्रासुराच्या या निष्कपट वचनांची इंद्राने प्रशंसा केली आणि वज्र उचललेलं आहे. यानंतर तो निगर्वीपणे आपल्या ह्याला म्हणालाय वृत्रासुराला, हे दानव राजा, तू खरोखरच सिद्ध पुरुष आहेस, म्हणून तुला अशी बुद्धी झाली. तुझे धैर्य, निश्चय आणि भगवत भाव अत्यंत विलक्षण आहे. तू सर्व प्राण्यांचे सुहृद आत्मस्वरूप जगदीश्वरांचा अनन्य भक्त आहेस. आता पुढे काय केले इंद्रानी, तर शत्रुसूदन वृत्रासुराने पोलादाने बनविलेला एक भयंकर परीघ डाव्या हातात घेऊन गरगर फिरवत तो इंद्रावर फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु इंद्राने वृत्रासुराचा तो परीघ आणि हत्तीच्या सोंडेप्रमाणे असलेला त्याचा दुसरा लांब हात एकदमच तोडून टाकला. आता दोन्ही भुजा मुळापासून तुटल्यामुळे वृत्रासुराच्या दोन्ही खांद्यांमधून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. पायी चालणाऱ्या पर्वताप्रमाणे अत्यंत प्रचंड शरीर असणाऱ्या वृत्रासुराने आपली हनुवटी जमिनीला आणि वरचा ओठ स्वर्गाला लावला आणि आकाशाप्रमाणे विशाल मुख करून सापासारखी भयानक जीभ व मृत्यूसारख्या क्रूर दाढा यांनी अतिशय अक्राळ विक्राळ रूप धारण करून अत्यंत वेगामुळे पर्वतांची उलथापालथ करत तो इंद्राजवळ आलाय आणि त्याने ऐरावतासह इंद्रालाच गिळून टाकलं वृत्रासुराने. आता सगळ्या देवांना सगळे देव दुःखी झालेत. अरे अरे रे, हा फारच मोठा अनर्थ झाला असा विलाप ते करायला लागलेले आहेत. परंतु इंद्राने नारायण कवच विश्वरूपाकडून घेतलेले आहे. बघा गुरुची महती कशी आहे की ज्या गुरुला याने मारलंय त्या गुरुनी याला नारायण कवच दिलेलं आहे आणि त्या नारायण कवचामुळे हा तिथे सुरक्षित राहिलेला आहे. आणि म्हणजे वृत्रासुराच्या शरीरात प्रवेश करून सुद्धा नारायण कवचामुळे
त्याला मरण आलेलं नाही. अशी ही गुरुभक्ती किती श्रेष्ठ आहे बघा. गुरु किती श्रेष्ठ आहेत. गुरु आपल्या भक्ताचं रक्षण कसं करतायत हे सांगणारा इथं हा संपूर्ण स्कंद आहे. म्हणजे अजामेळाच्या गोष्टीमध्ये आपण नामाचं महत्त्व ऐकलं, तसं या वृत्रासुर आणि विश्वरूपाच्या कथेमधून आपल्याला गुरुभक्ती किती श्रेष्ठ आहे, गुरु असणं गरजेचं आहे, गुरु केल्याने काय काय तुम्हाला लाभ होतात हे गुरुची महती सांगणारा हा स्कंद आहे. इथे मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट कथा सांगते गुरुभक्ती किती महत्वाची याबद्दल. एकदा एकनाथ महाराज नेहमी कीर्तन करत असत, लोकांना उपदेश करत असत. ते लोकांच्या मध्ये बदल घडावा, त्यांच्याकडून देवाची भक्ती व्हावी, लोक कृष्णाच्या भक्तीकडे वळावे म्हणून नेहमी कीर्तन करत असत. पण लोक इतके अधार्मिक होते की ते कीर्तनाला सुद्धा जायला तयार नव्हते. त्यावेळेला एकनाथ महाराज काय करत तर कीर्तन ऐकायला यावं म्हणून लोकांना कीर्तन ऐकल्यावर साखर वाटत असत. आता या साखरेच्या अभिलाषेने लोक कीर्तनाला यायला लागले आणि मग हळूहळू एकनाथ महाराजांनी लोकांना कीर्तनाची, देवभक्तीची गोडी वाढवली. आता त्यांचा एक मुलगा होता हरिदास. तो सुद्धा ते कीर्तन ऐकत असे. तो पण धार्मिक होता, अत्यंत वडिलांबद्दल त्याचा आदर होता आणि खूप चांगला असा तो मुलगा होता हरिदास. तर रोज 3 बायका ह्या नटून थटून अलंकार घालून कीर्तनाला यायच्या, त्या कीर्तनाला. आणि कीर्तनाला मात्र त्या उशिरा यायच्या आणि आल्या की पुढे जाऊन बसायच्या. तर हरिदासाला असं वाटायचं की रे, ह्या 3 बायका काय रोज येतात आणि उशिरा येऊन पुढे येऊन बसतात. आणि एकनाथ महाराज कीर्तन झाल्यानंतर त्या बायकांना गावाच्या वेशीपर्यंत रोज सोडायला जायचे आणि खूप वेळाने ते घरी परत यायचे. हरिदासाला वाटायचं की यांना सोडायला का बरं हे आपले वडील जात आहेत रोज आणि इतका वेळ काय बोलत असतात त्यांच्याशी, कोण कुठल्या या बायका म्हणे येऊन सगळा इथे वेळ घालवतात. मग त्याला फार राग आला आणि एक दिवस तो नाथांना म्हणाला की बाबा, आज मी जातो त्यांना सोडायला, या स्त्रियांना सोडायला मी जातो. एकनाथ महाराज म्हणाले ठीक आहे, तू जाऊन ये वेशीपर्यंत. मग हा गेला त्या बायकांबरोबर कीर्तन संपल्यानंतर सोडायला. आणि वेशीपर्यंत हा चांगला बोलतोय आणि वेस यायच्या वेळेला अचानक तो मागं बघून बघतोय तर ह्या 3 स्त्रिया ज्या होत्या त्या अचानक अदृश्य झाल्या, गायब झाल्या. हे काय चमत्कार झाला म्हणून त्याला काही कळेना. हा परत आला घरी, वडिलांना काही तो बोलला नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी हा म्हणाला मी आज जातो सोडायला. असं करत 2 दिवस झाले. दोन्ही दिवशी हाच प्रकार झाला की वेशीपर्यंत यायच्या वेळेला या गायब होत होत्या. आता मात्र 3ऱ्या दिवशी ह्यांनी काही मनाशी निश्चय केला आणि तो म्हणला आज पण मी जातो. असं करून तो गेला सोडायला कीर्तन झाल्यानंतर. आणि वेस यायच्या अलीकडेच हा त्यांना आडवा गेला आणि म्हणला मला हे जाणून घ्यायचंय की तुम्ही 3 स्त्रिया कोण आहात आणि वेशीवर जायच्या आधीच तुम्ही अदृश्य कशा झालात, मला ह्याचं रहस्य जाणून घ्यायचंय. त्यावेळेला मग त्यांनी सांगितलंय की म्हणे आम्ही गंगा, यमुना आणि जमुना अशा आम्ही 3 नद्या आहोत. गंगा, यमुना आणि सरस्वती अशा आम्ही 3 नद्या आहोत आणि आम्ही स्त्री रूप घेऊन एकनाथ महाराजांच्या कीर्तनाला रोज येत असतो. आणि म्हणे बाकीचं जी काही कथा आहे ना ती तू तुझ्या वडिलांना विचार. तो खाली वाकून नमस्कार करेपर्यंत त्या अदृश्य झाल्या. आणि मग ह्याला काही कळलं नाही की हे अशा काय नद्यांनी कसं काय स्त्री रूप घेतलंय. आणि मग हा आला आश्चर्यचकित होऊन आणि वडिलांना विचारलं. म्हणला अहो त्या तुमच्या कीर्तनाला येतात त्या स्त्रिया म्हणे आम्ही गंगा, यमुना, सरस्वती आहोत. आणि म्हणे मग त्यांना कीर्तन ऐकायची काय गरज आहे म्हणे, त्या कशासाठी आल्यात, मला जरा कथा उलगडून सांगा म्हणे, मला मोठं आश्चर्य वाटतंय. मनात हसले, एकनाथ महाराज हसले. म्हणले अरे या 3 नद्यांमध्ये लोक स्नान करतात आणि आपली पापं धुतात म्हणून मग या एकदा देवाकडे गेले आहेत आणि देवानं त्यांनी विचारलं की आमच्यामध्ये लोक पाप धुतल्यानंतर आमचं शरीर मलिन होतोय, आम्ही मळकट होतोय, आम्ही पापी होतोय, तर आम्ही हे पाप कुठे धुवायचं.
त्यावेळेला त्यांना सांगितलंय की तुम्ही नाथांचं कीर्तन ऐकायला जा, आणि तुम्ही नाथांचं कीर्तन जेव्हा ऐकाल, नामस्मरण तुमच्या हातून घडेल, तेव्हा तुमची सगळी पापं नष्ट होतील. आणि म्हणून आम्ही रोज स्त्री रूप धारण आणि म्हणून त्या रोज स्त्री रूप धारण करून येतात, आणि म्हणून मी त्यांना सोडायला वेशीपर्यंत जातो, आणि जाता जाता आम्ही पुन्हा सगळ्या भगवंतांचं नामस्मरण करत असतो. अशा प्रकारे देवापर्यंत पोहोचवणारे हे कोण आहेत? हे गुरुच आहेत. गुरुच परमेश्वरापर्यंत नेतात. जोपर्यंत आपण गुरुवर श्रद्धा ठेवत नाही, भक्ती ठेवत नाही, तोपर्यंत आपल्याला परमात्म्याचं दर्शन होणं शक्य नाही. रामदास स्वामींच्या कथेमध्ये सुद्धा अशीच एक गोष्ट आलेली आहे, आणि अतिशय छान आणि मजेशीर गोष्ट आहे. एक दिवस रामदास स्वामींचे शिष्य आहेत, ते असे एका गावावर कट्ट्यावर पारावर बसलेले होते, आणि रामदास स्वामींच्या कथेत काही गुणवर्णन करत होते की रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये असं सांगितलंय, त्यांनी दासबोधावर असं सांगितलंय. खरं म्हणजे आपल्याला सतत जायला पाहिजे गडावर, दर्शन घ्यायला पाहिजे, अशी चर्चा त्यांची चालू होती. तर त्यावेळेला एक गुराखी होता. तो गुराखी गुरं राखता राखता त्यांचं ऐकत होता बोलणं पारावरच्या लोकांचं. तर ते म्हणाले की म्हणले तुम्ही म्हणताय की नामस्मरण कसं रामदास स्वामींनी करायला सांगितलंय आणि कसं तुमचे गुरु श्रेष्ठ आहेत. तर म्हणले तुमचे गुरु मला रामाचं दर्शन घडवतील का म्हणले. तर म्हणले हो, का नाही घडवणार म्हणे, तू भक्ती केलीस तर तुला रामाचंही दर्शन घडेल. मग म्हणे तुमचे गुरु कुठे असतात. तर ते म्हणाले की जा म्हणे सज्जनगडावर, आमच्या गुरु सांगतील तुला कशी भक्ती करायची काय ते, तुलाही घडेल म्हणले रामाचं दर्शन. तो म्हणतो बरं ठीक आहे. आणि मग हा घरी येतो आणि सांगतो बायकोला की मी जरा सज्जनगडावर जाऊन येतोय. आणि इकडे चालत चालत हा गडावर येतो. महाराजांना रामदास स्वामींना नमस्कार करतो. म्हणतात काय म्हणे तू कुठून आला, काय कशासाठी. तर मग तो सांगतो की म्हणे असं असं मी तुमची महती ऐकली खूप, आणि तुम्हाला रामाचं दर्शन घडलंय असं मला तुमच्या भक्तांकडून कळलं. मला सुद्धा रामाच्या दर्शनाची ओढ आहे, तर मला दर्शन घडेल का, मी काय करू त्याच्यासाठी. रामदास स्वामी म्हणले काय दर्शन न घडायला काय झालं म्हणले, तुलाही दर्शन घडेल, तू सुद्धा सतत रामनामाचा जप कर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अशा प्रकारे उठता बसता प्रत्येक काम करता करता तू सतत रामाचा जप कर. एक ना एक दिवस तुला श्रीराम प्रभू नक्की दर्शन देतील. आणि मग त्याने श्रद्धेने तिथून नमस्कार केला, आणि तिथून निघतानाच त्याने रामाचा जपाला सुरुवात केली. इकडे घरी आला, बायको विचारते जेवायचंय का, आंघोळीला पाणी काढलंय का, पाणी काढलंय, आंघोळ करता का, जेवता का, नाश्ता करता का. प्रत्येक वेळेला ह्याचा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, अशा प्रकारे अखंड ह्याचं नामस्मरण चालू होतं. आणि एक दिवस प्रभू रामचंद्र त्याच्या या नामस्मरणावर प्रसन्न झाले आणि त्याच्यासमोर प्रगट झाले आणि म्हणले की तू ज्याचं नामस्मरण करतोयस तो मी इथे प्रत्यक्ष उभा आहे म्हणले. ते म्हणले कशावरून. तो गुराखी म्हणला हो तुम्ही कशावरून म्हणले श्रीराम प्रभू, असे आमच्याकडे रूप घेऊन येणारे बरेच लोक असतात, खरंच तुम्ही देव आहात हे मला पटवून द्या, तरच मी तुम्हाला श्रीराम प्रभू आहे असं मानेन. आता देव मात्र हसायला लागले. म्हणले आता काय करावं. मग त्यांनी डोळे मिटले आणि रामदास स्वामींना सांगितलं की इथे ताबडतोब तुम्ही प्रगट व्हा. तुमचा जो शिष्य आहे त्याला म्हणे आता मला साक्ष द्यायची आहे असं सांगितल्याबरोबर रामदास स्वामी तिथे प्रगट झालेले आहेत आणि म्हणले अरे काय म्हणतोयस तू. आणि म्हणे हे म्हणतात मी श्रीराम प्रभू आहे, तुम्हीच सांगा म्हणे महाराज की हे खरंच श्रीराम प्रभू आहेत का कोणी वेश धारण करून मला फसवतोय लबाडीनी. त्याच्यावर रामदास स्वामी हसले. म्हणले अरे तुझ्या नामस्मरणावर ते प्रसन्न होऊन श्रीराम प्रभू तुला दर्शनाला आलेले आहेत, नमस्कार कर. मग त्यावेळेला त्यांनी आधी रामदास स्वामींना नमस्कार केलाय. जो गुरु आहे त्याचा पहिला अधिकार नमस्काराचा की त्याने गुरुनी मला देवापर्यंत पोचवलं, आणि मग त्यानंतर त्यांनी श्रीराम प्रभूंना नमस्कार केलाय. सीतावर रामचंद्र की जय. असं हे प्रभूचं महात्म्य सांगणारा हा 6वा स्कंद आहे. अशा प्रकारे हा वृत्रासूर युद्ध करतोय
आणि आता त्याने गिळून टाकलं इंद्राला आणि इंद्र त्याच्या पोटामध्ये गेलेला आहे. पण वृत्रासुराच्या शरीरातून त्याची आत्मज्योत बाहेर पडून इंद्रादी सर्वजण पाहत असतानाच आता त्याने काय केलंय, इंद्रानी पोटात जाऊन त्यांनी त्याचं पोट फाडलंय वज्रानी. वज्र त्याच्या हातात होतं, ऐरावताच्या हत्तीसह तो पोटात गेलेला असल्यामुळे वज्र त्याच्याच हातात होतं. आता वज्रानी त्यांनी त्याचं पोट फाडलंय आणि तो पोटातून बाहेर पडला आणि अत्यंत वेगाने त्याचं उंच मस्तक, जे पर्वत शिखराप्रमाणे उंच असलेलं जे मस्तक आहे ते धाडकन उडवलंय. आणि अशा प्रकारे वृत्रासुराचा वध झालेला आहे. आणि जमिनीवर वृत्रासुराचं मस्तक धडावेगळं होऊन पडलेलं आहे. आकाशामध्ये दुंदुभी वाजू लागले आहेत. वृत्रासुराचा वध करणारा इंद्राचा पराक्रम, त्याची स्तुती आता देव गंधर्व सगळेजण करायला लागलेत आणि पुष्पवर्षाव सुरू झालेला आहे. वृत्रासुराच्या शरीरातून त्याची आत्मज्योत बाहेर पडली आहे आणि इंद्र आणि इतर सर्व देव ती ज्योत पाहत असतानाच ती ज्योत लोकातीत भगवंतांच्या स्वरूपात ती विलीन झालेली आहे. आणि अशा प्रकारे वृत्रासुराच्या मृत्यूमुळे इंद्राशिवाय तिन्ही लोक आणि लोकपाल त्याच क्षणी निर्भय होऊन अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. आता इंद्र म्हणाला, विश्वरूपाच्या वधाने मला लागलेलं ब्रह्महत्येचं पातक स्त्री, पृथ्वी, जल आणि वृक्षांनी माझ्यावर कृपा करून वाटून घेतलंय. आता हा विश्वरूपाचाच पुत्र म्हणजे हा सुद्धा ब्राह्मण. आता वृत्रासुराच्या वधाचं पातकापासून माझी सुटका कशी होणार? त्यावेळेला तिथे जमलेले ऋषीगण इंद्राला म्हणाले, देवराजा, आम्ही तुझ्याकडून अश्वमेध यज्ञ करवून घेतो, तू काही भिवू नकोस. अश्वमेध यज्ञाने सर्वांचे अंतर्यामी सर्व शक्तिमान परमात्मा नारायण यांची आपण आराधना करू आणि ती आराधना केल्यानंतर तुझी या वृत्रासुराच्या वधाच्या पापापासून निश्चितपणे मुक्ती होईल. इंद्राने वृत्रासुराचा वध केल्यानंतर, तो मारला गेल्यानंतर ब्रह्महत्या इंद्राकडे आली आणि इंद्राला त्रास सहन करावा लागला. इंद्राने पाहिलं की ब्रह्महत्या प्रत्यक्ष चांडाळणीप्रमाणे त्याच्या मागे लागली आहे. तिच्या भीतीने इंद्र सर्व दिशातून आणि आकाशातून फिरू लागला. शेवटी त्याने ईशान्य दिशेला असलेल्या मानस सरोवरात प्रवेश केला. आता हा इंद्र हा लोकांनी केलेल्या यज्ञयागातून म्हणजे अग्नीच्या मुखातून अन्न ग्रहण करत असे. पण हा येऊन बसला पाण्यामध्ये. पाण्यात त्याला अग्नी कुठून मिळणार? म्हणजे अग्नीच्या मुखातून आलेलं त्याला भोजन कसं मिळणार? पाण्यात राहत असल्यामुळे त्याला काही खायलाही मिळत नव्हतं आणि त्याला अग्नीला सुद्धा पाण्यामध्ये जाता येत नव्हतं. तोपर्यंत राजा नहुष विद्या, तपश्चर्या आणि योग बळाच्या प्रभावाने स्वर्गाचं राज्य करत राहिला. इंद्र इकडे मानस सरोवरात होता, तोपर्यंत स्वर्गाचं राज्य करण्यासाठी राजा नहुशीला नेमलेलं होतं आणि तो योग बळाच्या प्रभावाने स्वर्गाचं राज्य करत होता. पण संपत्ती आणि ऐश्वर्याच्या मदानी तो मत्त झाला आणि इंद्राची पत्नी शचीशी त्याला अनाचार करण्याची इच्छा झाली. मग शचीने त्याचा ऋषींच्याकडून अपमान केला आणि ऋषींनी त्याला साप बनवलं. ऋषींनी त्याला शाप दिला की तू सर्पयोनीत जाशील. जेव्हा भगवंतांचं ध्यान करणाऱ्या इंद्राचं पाप भगवंत इथे इंद्र मानस सरोवरामध्ये भगवंतांचं नामस्मरण करीत राहिला. पाण्यामध्ये राहून उपाशीपोटी त्याने भगवंतांचं नामस्मरण केल्यामुळे त्याचं पाप नाहीसं केलं आणि ब्राह्मण लोकांनी त्याला आवाहित केलं आणि तो पुन्हा स्वर्गावर गेला. तो ज्यावेळेला मानस सरोवरामध्ये होता त्यावेळेला
कमळात राहणारी लक्ष्मी इंद्राचं रक्षण करत होती. ईशान्येचा अधिपती रुद्र यानं त्याचं पाप निस्तेज केलं आणि ब्रह्मवधाचा इंद्रावरील प्रभाव नाहीसा झाला. आणि मग तो पुन्हा इकडे स्वर्गामध्ये आलाय. आता स्वर्गामध्ये आल्यानंतर ब्रह्मर्षी तेथे आले आणि त्यांनी भगवंतांच्या आराधनेसाठी इंद्राला अश्वमेध यज्ञाची दीक्षा दिली. आणि मरीची इत्यादी मुनीश्वरांनी सगळ्या ब्रह्मर्षींनी त्याच्याकडून विधीपूर्वक अश्वमेध यज्ञ करून घेतला. त्याद्वारा सनातन पुरुष यज्ञपती भगवंतांची आराधना करून इंद्र सर्व पापांपासून मुक्त झाला आणि पुन्हा पहिल्याप्रमाणे श्रेष्ठ झालेला आहे. हे इंद्रासंबंधीचं आख्यान जे आहे ते नेहमी वाचावं, विशेषतः पर्वकाळी ते नक्की ऐकावं. धन आणि यश वाढवणारं हे आख्यान आहे आणि हे ऐकल्याने धन आणि यश मिळतं, सर्व पापापासून मुक्ती मिळते, शत्रूवर विजय मिळतो, आयुष्य आणि मंगल यांची वृद्धी करणारं असं आख्यान आहे. आपण आता इथेच थांबूया आणि पुढचा कथेचा भाग पुढच्या भागात बघूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.